नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे पिंपरी चिंचवड जिल्हा न्यायालय पुणेकरता इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. त्याची इथं भरतीचा अपडेट आलेली आहे मित्रांनो. ओके, त्या जी आर जाहीर झालेला आहे मित्रांनो. इथं नवीन सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापना करण्याबाबत त्या अनुषंगाने पद निर्माण करण्याचा जी आर आलेला आहे. त्याची कोणते कोणते पदं असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करण्याचे, पगार किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता लेटेस्ट असा जी आर असणार आहे पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून 7 ऑगस्ट 2025 असा लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे जी की आपण जाणून घेणार आहोत. आता माननीय उच्च न्यायालयांच्या 4/4/2007च्या मानक प्रारूपानुसार स्टँडर्ड फॉर्मॅट राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटले प्रकरणाची संख्या किमान 500 असावी. तसेच पायाभूत सुविधा उदाहरणार्थ न्यायालयीन इमारत आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांचा उपलब्धता असावी अशी माननीय उच्च न्यायालयांच्या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष त्याच्यानंतर पूर्ण होत असल्याची पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालयांच्या वरिष्ठ स्तर ही 2 न्यायालय स्थापना करण्यास माननीय उच्च न्यायालय नवीन न्यायालय स्थापना समितीने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ही 2 न्यायालय स्थापना करण्यास मान्यता देण्याची व त्या अनुषंगाने पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. म्हणजे इथे काय लिहिलेलं आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये आता 2 न्यायालय इथे स्थापना झालेली आहे, जे की अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी सत्र न्यायालय वरिष्ठ स्तरमध्ये. ओके, त्याच्यासाठी तर पदे निर्माण झालेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे शासन निर्णय. आता याच्यामध्ये पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ही 2 न्यायालये स्थापना करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. शासन निर्णय विधी व न्याय विभाग 6/2/2024 व शुद्धीकरण पत्र दिनांक 10/10/2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना 2863 नियमित पदे तसेच त्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी रुंदीची 11,064 नियमित पदे निर्माण करण्यास व 5,803 मनुष्यबळांचा मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होणाऱ्या दिनांकापासून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर मंजूर पदांमधून 2 न्यायालयांसाठी आवश्यकता असणारी खालील तक्त्यात दर्शविलेली आहे. आलेली पदे सदर न्यायालयांमध्ये सुरू होण्यासाठी दिनांकापासून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, आता त्याच्यामध्ये कोणते कोणते पदे असणार आहे. आता पहिल्या नंबरला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी नियमित पदे. तर पदनाम दिलेले आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, पदसंख्या दिलेली आहे. आता जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश यासाठी ते एक पद असणार आहे. त्यांना इथं त्यांची सॅलरी इथं दिलेली नाही. ओके, अधीक्षकसाठी S16 सॅलरी असणार आहे. त्यामध्ये 44,900 ते 1,42,400 एवढा पगार असणार. एक वेकेन्सी याच्यामध्ये असणार आहे. सहाय्यक अधीक्षकसाठी याच्यामध्ये S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार. याच्यात एक पद असणार आहे. लघुलेखन ग्रेड 1 साठी S17 सॅलरी असणार आहे. 47,600 ते 1,51,100 एवढा पगार असणार. याच्यात एक पद बघायला मिळतात. वरिष्ठ लिपिकसाठी S60 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार. याच्यावर 4 पदं बघायला मिळतात. कनिष्ठ लिपिकसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. S6 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार. याच्यामध्ये 9 वॅकेन्सी बघायला मिळतात. त्यानंतर बेलिफसाठी S6 सॅलरी 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार. 3 वॅकेन्सी असणार. याच्यामध्ये टोटल इथं 20 वॅकेन्सी नियमित पदांमध्ये आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. त्यानंतर त्या विषयासाठी अजून बाह्य यंत्रणाद्वारे घेण्याची मनुष्यबळ सेवा. आता हे असणार आहे खटांत्री पद्धतीवर. याच्यामध्ये पदनाव, पदसंख्या, वाहन चालकचं 1 पद, पुस्तक बांधणीकारसाठी 1 पद, शिपाईसाठी 2 पद, पहारेकरीसाठी 1 पद, सफाईकारसाठी 1 पद अशी टोटल 6 पदे असणार आहे. त्याच्यानंतर शासकीय अभियोक्ता कार्यालय यांचे नियमित पदे आता दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेल्या पदनाव, वेतन श्रेणी, पदसंख्या. लघुलेखन ग्रेड 3 साठी S14 सॅलरी असणार आहे. 38,600 ते 1,22,800 एवढा पगार असणार. याच्यात एक पद असणार आहे. वरिष्ठ लिपिक याच्यासाठी A7 सॅलरी असणार. 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार. याच्यात एक पद असणार आहे. कनिष्ठ लिपिक S6 सॅलरी असणार. याच्यात 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार आहे.
त्याच्यामध्ये 3 पदं असणार आहे आपले टोटल. ओके. आणि बाह्य यंत्रणेद्वारे असणार शिपाईसाठी 1 पद असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरासाठी नियमित पदे. आता याच्यामध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरासाठी एक वॅकन्सी, याचा पगार इथं त्यांच्यानुसार त्यांना इथे भेटत असतो. ओके. अधीक्षकसाठी 16 असणार सॅलरी, 44,900 ते 1,42,400 एवढा पगार असणार, एक पद इथं बघायला मिळतात. सहाय्यक अधीक्षकसाठी S15 सॅलरी असणार आहे, 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार, एक पद बघायला मिळतात. लघुलेखन ग्रेड 2 साठी S15 सॅलरी असणार आहे, 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार, याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. वरिष्ठ लिपिकसाठी एसेट सॅलरी असणार 25,500 ते 81,100 एवढा पगार असणारे 2 पदं बघायला मिळतात. कनिष्ठ लिपिकसाठी S6 सॅलरी असणार आहे, 19,900 ते 63,200 एवढा पगार असणारे 8 पदं बघायला मिळतात. मुख्य बेलिफसाठी ते S8 सॅलरी असणारे 25,500 ते 81,100 यात एक पद बघायला मिळतात. आणि बेलिफसाठी इथं S6 सॅलरी 19,900 ते 63,200 एवढा पगार असणाऱ्या 5 पदं बघायला मिळतात. टोटल ते 20 पदं आपल्याला बघायला मिळतात. ओके. आता बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाची सेवा घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जे असणार शिपाईसाठी 2 पदे, पहारेकरीसाठी 1 पद, सफाईगारसाठी ते 1 पद, एकूण 4 पदे बघायला मिळतात. ओके. तर बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनाचे इथं पालन करावे. ओके. उपरोक्त नमुदे पदे भरण्याची आपल्याला दिनांकापासून पुढे चालू ठेवण्याच्या याद्वारे मंजूर देण्यात येत असल्याची सदर अस्थायी पदांना वेळोवेळी मुदतवाढ घेण्याची आवश्यकता राहील मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. याची आता पदभरती येणार आहे मित्रांनो. नवीन न्यायालय सुरू करण्यात येत आहे, वरिष्ठ स्तर आणि सत्र न्यायाधीश स्तर. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. बंपर अशी भरती येणार आहे याच्यामध्ये. जे 20 आणि हे जर बोलले आपले 6-26 पदं. ओके. त्यानंतर अजून खाली गेले या 4 पदं 30 झाली हे. त्यानंतर अजून इथं 50 आणि इथं हे 54-55 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली मित्रांनो. बंपर अशी भरती येणार आहे. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह असणार आहे आपल्याला इथं. न्यायालयाकरता खूप साऱ्या ठिकाणी इथं भरती निघाल्या. नागपूरसाठी, औरंगाबाद खंडपीठ झालं, उच्च न्यायालय मुंबई झालं. ओके. तर खूप साऱ्या औरंगाबाद झालं, अशा खूप साऱ्या ठिकाणी इथं भरती जाहीर झालेली मित्रांनो. बंपरची नोटिफिकेशन येणार आहे अप्लाय करण्यासाठी. तर आपल्याला चांगली पॉझिटिव्ह सर अभ्यासाला लागून जायचं आहे. आणि आपल्याला काही डावाची अपडेट अप्लाय करण्याची जी अपडेट वगैरे आलेली नाही अजून. तर तुम्हाला पिंपरी चिंचवडची जी सत्र न्यायालयाची जी वेबसाईट आहे चेक करत राहायचं वेळोवेळी. आणि जर त्याची अपडेट वगैरे आली तर मी तुमच्या समोर लगेच त्याचा व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. ओके. तर आतापर्यंत तर काहीच अप्लाय करण्याची अजून अपडेट वगैरे आलेली नाहीये. त्याची अपडेट आली की लगेच तुमच्यासोबत व्हिडिओ सादर करेन. तुम्हाला जर याची PDF फाईल पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.